पुस्तक म्हणजे काय हो? तर पुस्तक म्हणजे मानवाला मानवाकडे नेणारे एक इतिहास, अभ्यास, चिंतन. आपल्या पूर्वजांनी जगभरातल्या मानवाने सगळ्या क्षेत्रामध्ये जे काही काम केलं, मुंगीपासून झाडापर्यंत, खगोलापासून अणूपर्यंत, हे सगळं आयुष्य त्याच्यात घालवलं आहे, ते लिहून ठेवलं. तर पुस्तकं हे जे आहे ते आपल्याला अमोल ठेवा आहे. मानवाचा सगळ्यात अमोल ठेवा काय? तर पुस्तकं आहेत. तर ही जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं त्या क्षेत्रामध्ये मानवाला बदल करतात आणि कुठे नेऊन ठेवतात. जे उदाहरणार्थ पर्यावरणाची सुरुवात रसेल कर्सन यांच्या सायलेंट स्प्रिंग या पुस्तकातनं झाली. नॅचरल फार्मिंगची सुरुवात फुकोका सान यांच्या वन स्टार रिव्होल्युशनमधनं झाली. आणि भारतीय जीवनामध्ये आध्यात्मिक आयुष्य जगत असताना, भौतिक आयुष्य जगत असताना या निसर्गाशी माझी रचना कोणाशी कनेक्ट आहे? तर गीतेशी कनेक्ट आहे. तर गीता आपल्याला कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे सगळे योग शिकवते आणि मानवी आयुष्य कशाकरता आहे, ते छान कसं जगायचं हे पण शिकवतो. त्यानिमित्ताने आपण आठवण करू आणि आपल्याकडे पुस्तकाचे संग्रह करू आणि ते वाचू आणि नुसतं वाचूया नको, तर जगायचा प्रयत्न करूया.